नमस्कार, मी जान्हवी जाधव एका नवीन व्हिडिओसोबत तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत गणपती स्थापनेआधी हरतालिका उचलायची की नाही आणि सर्वात मोठी ही आपली शंका झालेली आहे ही सगळ्यांचीच, तर ते आपण दूर करणार आहोत. तर साधारणपणे हरतालिका आणि तृतीया, गणेश चतुर्थी एकाच दिवशी येत नाहीत. हरतालिका तृतीया भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते, तर गणेश चतुर्थी चतुर्थी तिथीला येते. मात्र यावर्षी हे दोन्ही सण 14 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी आले आहेत. असे मानले जाते की हरतालिकेच्या पूजेसाठी वापरलेली वाळूची मूर्ती आणि पूजेचे साहित्य यांचे विसर्जन केल्यानंतरच गणपतीची स्थापना करावी. तृतीया तिथी 13 सप्टेंबरला सुरू होऊन 14 सप्टेंबरच्या सकाळी संपते. हरतालिकेचा उपवास 14 सप्टेंबरला म्हणजे ज्या दिवशी गणपतीची स्थापना होणार आहे त्याच दिवशी करायला असल्याने यातील क्रमवारीबाबत काहीसा गोंधळ निर्माण होऊ शकतो. यावर काय उपाय आहे तर ते आपण पाहूयात. तर तृतीया तिथीची सुरुवात 13 सप्टेंबर 2026 सकाळी 7-8 वाजता. तृतीया तिथीची समाप्ती 14 सप्टेंबर 2026 सकाळी 7-6 वाजता. 14 सप्टेंबरसाठी शुभ मुहूर्त सकाळी. हरतालिका पूजेचा मुहूर्त सकाळी 6:26 ते 7:06 पर्यंत. दुपारी गणपती स्थापनेसाठी अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:58 पर्यंत. संध्याकाळी पूजेसाठी गोधुली मुहूर्त संध्याकाळची वेळ सायंकाळी 6:42 ते 7:05 पर्यंत. एकाच दिवशी हरतालिका आणि श्री गणेश चतुर्थी. तर रामस्वरूपांनी कालनिर्णय पंचांगानुसार हरतालिका तीज आणि गणेश चतुर्थी या दोन्ही सणांचे व्रत 14 सप्टेंबर रोजी पाळले जाईल. दोन्ही सणांच्या पूजेसाठी स्वतंत्र जागा निवडता येईल. कालनिर्णय पंचांगानुसार हरतालिका तृतीया आणि श्री गणेश चतुर्थी ही दोन्ही व्रते एकाच दिवशी म्हणजेच सोमवार 14 सप्टेंबर रोजी येत आहेत. या दिवशी तृतीया तिथी सकाळी 7-6 वाजता संपते. त्यामुळे हरतालिकेची पूजा तृतीया तिथी संपण्यापूर्वी किंवा ती संपल्यानंतरही करता येते. हरतालिका व्रतासाठी सूर्योदयाच्या वेळी तृतीया तिथी असणे आवश्यक मानले जाते, तर श्री गणेश चतुर्थीसाठी मध्यान्ह काळात दुपारच्या वेळी चतुर्थी तिथी असणे आवश्यक असते. सोमवार 14 सप्टेंबर रोजी सूर्योदयाच्या वेळी तृतीया तिथी आणि दुपारच्या वेळी चतुर्थी तिथी असल्याने दोन्ही व्रत एकाच दिवशी पाळली जातील. सूर्योदय किंवा दुपारच्या वेळी तिथी असण्याबाबतचे नियम केवळ व्रताची तारीख निश्चित करण्यासाठी असतात. याचा अर्थ असा नाही की पूजा नेमक्या त्याच वेळी केली पाहिजे. तृतीया तिथी सकाळी 7-6 वाजता संपत असल्याने हरतालिकेची पूजा तिथी संपण्यापूर्वी किंवा त्यानंतरही करता येते. त्याचप्रमाणे पहाटेपासून दुपारपर्यंतचा काळ गणेश पूजेसाठी मुख्य मानला जातो. जर दोन्ही विधींचे साहित्य एकाच वेळी उपलब्ध नसेल किंवा दोन्ही विधी एकत्रच करणे शक्य नसेल तर एक विधी दुसऱ्याच्या आधी किंवा नंतर करणे स्वीकार्य आहे. तर 2026च्या पंचांगानुसार हरतालिका तृतीया तिथी रविवार 13 सप्टेंबर 2026, गणेश चतुर्थी तिथी सोमवार 14 सप्टेंबर 2026. तथापि तिथीचा क्षय, एखाद्याचा दिवसाचा लोप किंवा उदयव्यापिनी तिथीच्या सूर्योदयाच्या वेळी असलेली तिथी गणनेमुळे पंचांगात काही वेळा तफावत आढळते. यामुळे तृतीया तिथी संपून चतुर्थी तिथीची सुरुवात सकाळच्या वेळी होऊ शकते आणि दोन्ही तिथी एकाच दिवशी येऊ शकतात. जर अशी परिस्थिती उद्भवली की तृतीयेचे पारण म्हणजे व्रत सोडणे आणि गणेश स्थापना एकाच दिवशी येत असतील तर पूजा आणि स्थापना खालीलप्रमाणे केली जाते. तर एक काय आहे, पूजेची वेळ आणि क्रम. सकाळची वेळ तृतीया पूजा आणि पारण. जर सकाळच्या वेळी तृतीया तिथीचा प्रभाव असेल तर हरतालिका पूजेची सांगता आणि कथेचे वाचन केले जाते. निर्जला व्रत, पाण्याशिवाय केलेले व्रत करणाऱ्या स्त्रिया विहित पद्धतीनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात आणि त्यानंतर पाणी किंवा प्रसाद ग्रहण करून व्रत सोडतात, पारण करतात. तर दुपारची वेळ गणेश स्थापना. दुपारची वेळ सकाळी 11 ते दुपारी 1:30 दरम्यान ही भगवान गणेश यांच्या स्थापनेसाठी आणि प्राणप्रतिष्ठेसाठी अत्यंत शुभ मानली जाते. तृतीया तिथी संपून चतुर्थी तिथी सुरू होताच दुपारच्या या शुभ मुहूर्तावर बाप्पांची स्थापना करावी. पूजा स्थळाची मांडणी स्वतंत्र चौरंग किंवा पाट, हरतालिकेसाठी बनवलेल्या म्हणजे ज्यांची पूजा रात्री किंवा सकाळी केली जाते, शिव आणि पार्वतीच्या वाळूच्या किंवा मातीच्या मूर्तीसाठी आणि गणेश चतुर्थीसाठीच्या भगवान गणेशाच्या नवीन मूर्तीसाठी स्वतंत्र चौरंग किंवा पाट सजवून ठेवावेत. विसर्जन प्रक्रिया. हरतालिका तृतीयासाठी वापरलेल्या मूर्तीचे विसर्जन सकाळी पूजा आणि उपवास सोडल्यानंतर पारण केले जाते. त्यानंतर ती जागा स्वच्छ करून दुपारच्या वेळी भगवान गणेशाची स्थापना केली जाऊ शकते. तर उपवास आणि प्रसाद. तृतीयाचा उपवास सोडल्यानंतर स्थापना. जर तुम्ही निर्जला उपवास, पाण्याशिवाय केलेला उपवास करत असाल तर गणेशाच्या स्थापनेपूर्वी तृतीयाचा उपवास सोडावा, जेणेकरून तुम्ही दुपारची गणेश पूजा पूर्ण ऊर्जा आणि पवित्रतेने करू शकाल.
तर नैवेद्य काय आहे ते आपण पाहूयात. तर गणेश स्थापनेच्या वेळी ताजे मोदक आणि लाडू यांचा नैवेद्य अर्पण करावा आणि तो कुटुंबातील सदस्यामध्ये देखील वाटावा. तर हा असा आपला आजचा व्हिडिओ होता, कारण की भरपूर शंका होत्या की हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आलेली आहे, तर नक्की काय करावं. तर मी ह्या व्हिडिओमधून संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी पहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती भेटेल. आणि कशा प्रकारची व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हे नक्की मला कॉमेंट करून सांगा. तर चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी नक्कीच काळजी घ्या.